पाहिलंस का त्यांच्याकडे टोपी पण आहे. अरे पण पोलिसांमध्ये तर काठी असते, तरी सुस्ती आहे. चला तर मग आपण त्यांना विचारूया. कोण आहात? बसा सांगतो. बाळांनो, अगदी बरोबर. आजच्या पिढीतील मुलांना काय करणार? पोस्टमन कोण असतो? म्हणजे नाही, मी लेटर करायलाच नाही, मी आणतो पत्र. ते काहीही असो, माझ्या पत्राची ओघ तर तुमचं जे काय बोलतात ते व्हॉट्सअप मध्ये येऊच शकत नाही. बरं काका, कोणाचं पत्र आलं आहे? चला तर बघूया आपल्याला आज कोणी पत्र पाठवलं आहे. बाळांनो, आज आपल्याला थोर लेखक पु ल देशपांडे यांनी पत्र पाठवलं आहे. चला तर मग बघूया या पत्रा माध्यमातून ते आपल्याला काय संदेश देऊ इच्छितात. आज पत्र लिहिताना मनात एक विचार आला. स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली, पण खरं स्वातंत्र्य मिळालं का? आपण म्हणतो भारत स्वतंत्र झाला. हो झाला, पण माणसाची मनं अजूनही अनेक कुलपात अडकली आहेत. पूर्वी ब्रिटिशांच्या साखळ्या होत्या, पण आज मात्र मोबाईलच्या चार्जिंग केबलला आपलं स्वातंत्र्य घट्ट बांधलंय. पूर्वी लढाया मैदानात व्हायच्या, पण आज मात्र वायफाय पासवर्ड होतात. आणि जर पासवर्ड 1 2 3 4 निघाला, लढाई लगेच. एकदा काय झालं, स्वातंत्र्य दिनानिमित्त मी भाषण द्यायला शाळेत गेले. मुलांना विचारलं, स्वातंत्र्य म्हणजे काय रे? एकाने लगेच उत्तर दिलं, जेव्हा आई ओरडत नाही आणि पबजी खेळायला मिळतं ते म्हणजे माझं स्वातंत्र्य. दुसरा म्हणाला, जेव्हा बाबा होमवर्कची आठवण करून देत नाहीत ते माझं स्वातंत्र्य. मी म्हणालो, वा, जर हेच स्वातंत्र्य असेल तर मी पण स्वातंत्र्यशाही ठरलो. कारण माझ्या काळात कधीही पबजी नाही, पण गोट्या खेळायला मात्र मोकळीक होती. आणि होमवर्क तो बसला, दप्तरात फुटकी पाटी पण बसायची. बाळांनो, स्वातंत्र्य म्हणजे फक्त राष्ट्राला सलाम करणं नाही, ते आहे एकमेकांना माणूस म्हणून सलाम करणं. पण आज परिस्थिती अशी आहे की लोक ध्वजाला सलाम करतात आणि नंतर लगेच ट्रॅफिक सिग्नल होतात. असं केल्यावर ध्वज तर उडतो, पण नियम मात्र उडतो. चला आता दुसरा किस्सा सांगतो. मी एकदा माझ्या मित्राला विचारले, तुला स्वातंत्र्य कसं वाटतं? तो म्हणाला, मला स्वातंत्र्य आहे, पण केव्हा? जेव्हा मी डाएट फील करतो आणि तरीही 2 चमचे खाऊ शकतो ते म्हणजे माझं स्वातंत्र्य. मी म्हणालो, अरे बा, देशाने लढून मिळवलं स्वातंत्र्य तर तुझ्या पोटातच संपतं की काय? तेही पडाडीला साधणार. आज आपण म्हणतो, मी माझ्या मनाचा राजा आहे, पण मला तो वायफाय चालू असेल तरच राजा, नाहीतर नेट गेलं की आपण तुला. बाळांनो, खरं स्वातंत्र्य म्हणजे जेव्हा कोणालाही भीती नसेल, कोणालाही अन्याय सहन करावा लागणार नाही आणि आपण सर्वजण मिळून आपल्या पूर्वजांनी ब्रिटिशांना हुसकावले. आज तुम्हाला भ्रष्टाचार, भेदभाव, प्रदूषण आणि ऑनलाईन
आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू नये आणि आपला वेळ सत्कारनीत ठेवावा. बरोबर.